दिवसाला पाणी येतं. त्यात ही पाईपलाईन 3 महिन्यापासून कमीत कमी 5 वेळा 6 वेळा फुटलेली असेल 3 महिन्यामध्ये. ही मेन पाईपलाईन आहे. ही मेन पाईपलाईन फुटली की या कॉलनी एरियामध्ये पाणी येत नाही, पाणी चढत नाही आणि हे पाणी इथे दर 8 दिवसाला असं फुटलेलं दिसलं की इथे वाया जातं. त्या इथे फुटलेली पाईपलाईन दुरुस्त कारणासाठी इथलं 8 दिवसाचं शेड्यूल डिस्टर्ब होतं. त्यामुळे कॉलनीमध्ये पिण्याचं पाणी वेळेवरती पोहोचत नाही. इथे ही पाईपलाईन जी जोडलेली आहे, हे पाईपलाईनचा विषय असा आहे की या पाईपलाईनच्या आजूबाजूला रेती पाहिजे, हे वाळू पाहिजे. वाळू न टाकता हे लोक सरळ कसलाही भराव करतात. त्याच्यामध्ये दगड मुरुम कसलाही भराव जातो आणि त्या भरावामध्ये असं होतं की पाईपाला त्याचे टोचे पडतात, दबाव पडला. इथे रात्री जड वाहनं चालतात, वाळूचे ट्रक चालतात, वाळूचे ट्रॅक्टर चालतात. ते केव्हाही फसतात त्या नरम जागेमध्ये. ते फसलं की हे परत फुटतं. प्रत्येक वेळेला पाहतो कधी इथे ते याचे डंपर पण चालतात, ते ट्रिमिक्सचे डंपर, कॉन्क्रीटचे ट्रक पण चालतात, ते ट्रक पण फसतो. तर ते फसलं की पाईप परत फुटतं. ही पूर्ण जागा नरम झालेली आहे आणि त्यातल्या त्या पाईपाच्या आजूबाजूला वाळूचा भराव नसल्या कारणाने हा पाईप परत फुटतो. कुठल्याही पाण्याच्या पाईपलाईनच्या अवतीभोवती वाळूचा भराव असणं गरजेचं असतं. नगरपालिका प्रशासनाच्या वाळूच्या भरावाकडे लक्ष देते. म्हणजे नियोजन नाही असं आहे. नियोजनच नाही आहे. नियोजन नाही. हां, या नियोजन तरी वाळूच्या भराव पाईपाच्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे. कुठेच वाळूच्या भराव नाही, वाळू लागते, नरम जागा लागते, पूर्ण आजूबाजूला वाळू लागते. वाळूच्या वरती मग तुम्ही साधा मातीच्या मुरुमचा भराव करणं गरजेचं असतं. पण इथे मातीच्या मुरुमच्या डायरेक्ट भराव करतात आणि वरून वाहनं चालतात, तेव्हा हे पाईप ऑटोमॅटिक फुटतात. आज इथे फुटला आहे, 4 दिवसापूर्वी ते मागच्या बाजूला फुटला होता, 3 दिवसापूर्वी ते पुढच्या बाजूला फुटलेला होता. इथे अजून इकडे